देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा देशमुख कुटुंबियांचा आरोप। स्वारगेट प्रकरणात जी तत्परता दाखवली तीच तत्परता या प्रकरणी दाखवली असती तर सर्व आरोपी पकडले गेले असते, देशमुखांचं वक्तव्य। विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा। भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, सुनील प्रभूंचं नाव आघाडीवर। सोमवारी उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेत्याचा घेणार निर्णय। ठाणे बारामतीसह कुणासोबतही डील करू शकतो, एकनाथ शिंदे आणि अजितदादांसोबतच्या राजकीय संबंधांवर फडणवीसांचं भाष्य। 2024-25च्या अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी केवळ 43% निधी खर्च। अर्थसंकल्पीय नियोजन फसल्याची चर्चा, तर महिला व बाल कल्याण विभागाकडून सर्वाधिक 79% निधीचा वापर। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला बेड्या, 75 तासांच्या शोध मोहिमेनंतर नराधमाला अटक। बलात्कारी दत्ता गाडेला 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी। स्वारगेट बलात्कार प्रकरणी मंत्री योगेश कदम, संजय सावकार यांचं संतापजनक विधान, तर संवेदनशील प्रकरणावर बोलताना काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांनी टोचले मंत्र्यांचे कान। जी24 तासची राज्यातल्या एसटी डेपोमध्ये रियालिटी चेकची विशेष मोहीम। अनेक एसटी स्थानकांवर सुरक्षा व्यवस्थेचा, सोयी सुविधांचा अभाव। शक्ती विधेयक मागे घेण्यासंदर्भातला प्रस्ताव गृह विभागातर्फे कॅबिनेट बैठकीत मांडला जाणार। सूत्रांची माहिती, तर सरकार विधेयक मागे घेणार असेल तर ते चुकीचं, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा धमकी। सावंत थोड्याच दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करू, YouTube चॅनलवरून धमकीचा मेसेज। आणि धाराशिव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा संशयित, एका व्यक्तीला बर्ड फ्लू झाल्याचा संशय, व्यक्तीवर उपचार सुरू।